तर तशी मी छत्री वापरतो। तर धानुरे गावची मंडळी जय आदिवासी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन परत एक ब्लॉग मध्ये। तर आज आपण आता ताराबाद मध्ये उभा आहोत, रस्त्याजवळ जिथे कायम उभा असतो तिथंच। तर आपण आता निघालो आहोत विंचूरला जाण्यासाठी निघालो आहोत। नवरदेव काढायचा टाइम आहे मित्रांनो। तर तिथं 2:30-3 वाजेपर्यंत पोचायचं आहे आम्हाला, दुपारच्या 2:30-3 वाजेपर्यंत पोचायचं आहे। तर 5 वाजेपर्यंत वाजायचं आहे तिथं, नवरदेव काढायचं आहे मित्रांनो। तर जाऊया आता, सगळे फॅमिली मेंबर आपले सगळे आलेले आहेत, बँडचे मेंबर। तर शार्पिनची गाडी डायरेक्ट परस्पर आम्ही मस्तावतला जाणार दुसऱ्या दिवशी, लगेच ते वाजून लगेच मस्तावतला जायचं आहे। परस्पर तिकडनं नवरदेव काढून डायरेक्ट मस्तावतला जायचं आहे आम्हाला। तर आपली शार्पिनची गाडी डायरेक्ट याला मस्तावतला येणार आहे, मस्तावतला म्हणजे 40गावला येणार आहे, 40गावला भेटणार आहे ती गाडी आपल्याला। तर आम्ही आता जातोय विंचूरला, ही गाडी शार्पिनची गाडी इथेच राहणार आहे। तर तिथं एक ड्रायव्हर आहे, शार्पीच्या गाडीला ड्रायव्हर आहे, तर तो डायरेक्ट 40गावला घेऊन येईल संध्याकाळी। तर आता आपण आता जातोय विंचूरला, सगळे पोरं बसले, ड्रायव्हर साहेब पण टेरिंगवर बसले आहेत, ते रेडीमध्ये आहेत सगळे। तर जाऊया डायरेक्ट विंचूरला, आता भेटूया तिथं विंचूरला। तर बघत राहा ब्लॉग मित्रांनो, आजचा ब्लॉग पण खूप छान होणार आहे, कारण की रात्री आम्ही नाशिकहून रात्रीची टाळी वाजून कमीत कमी 2 वाजता इथं पोहोचलो होतो मित्रांनो आम्ही रात्री। झोप पण थोडी झाली, जास्त झोप झाली नाही, लगेच सेटिंग आपलं लगेच स्वच्छता करावं लागते मित्रांनो, गाडीमध्ये खूप घाण होऊन जाते, तर लगेच हवा वगैरे मारावं लागते। तर आता निघालो आम्ही विंचूरला। तर बघत राहा ब्लॉग मित्रांनो, आवडल्यास लाईक करा, धन्यवाद। तर आपले सगळे ट्राम्पेटवाले बसलेत मित्रांनो, सगळे रेडीमध्ये आहेत, सगळे बसले आहेत, त्यांची तयारी केव्हाची झाली आहे, 1.5-2 तास झाले असतील तयारी करून ते गाडीमध्ये बसले आहेत। ते मुक्कामी होते रात्री, नाशिकहून आलो तर रात्री इथं शेडमध्ये झोपले होते, आपल्या शेडमध्ये, इकडे शेड आहे, तिथं शेडमध्ये झोपले असेल, तुम्ही बघितलं असेल शेड, पहिल्या दुसऱ्या ब्लॉगमध्येच मी दाखवलं आहे शेड। तर तुंगनकर पण इथं मुक्कामी होते, ते शार्पिनच्या गाडीमध्ये झोपले होते। तर आता सगळे आपले बँडचे मेंबर या बँडच्या गाडीमध्ये बसणार आहेत, आणि काही राहुल ते सड्यानामध्ये वाट बघताय, त्यांना पण तिथं पिकअप करायचं आहे मित्रांनो। तर जाऊया आता डायरेक्ट विंचूरला। तर मित्रांनो फायनली आम्ही इथं विंचूरला पोहोचलोय। विंचूरच्या पुढे गाव, ते गावाचं नाव पण लक्षात येत नाही मला। तर तिथं आलोय, मळ्यात कार्यक्रम आहे त्यांचा, तिकडे बघू शकता तुम्ही, तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, मंडप आहे, आणि इकडे नवरदेवाचं घर आहे पाठीमागे, दाखवतो मी तुम्हाला लगेच खाली उतरून। हे बघू शकता मित्रांनो, खाली उतरलो आपण, इकडे नवरदेवाचं घर आहे, इथं नवरदेव काढायचं आपल्याला 3 तास। तर पहिले जेवण वगैरे करून घ्यायचं आहे, सगळे पोरं आता जेवायला बसणार आहेत, बँडच्या गाडीवरनं सगळे उतरून गेले खाली। तर इथं 3 तासाचा कार्यक्रम वाजायचा आहे, तो 3 तासाचा कार्यक्रम वाजून लगेच आपल्याला मस्तावतला डायरेक्ट निघायचं आहे, संध्याकाळचं जेवण वगैरे करावं लागेल हॉटेलला। तर बघू आता, तर एवढा कार्यक्रम वाजून देऊ। ओके, सगळे पोरं आपले इथं पाणी प्यायला आलेत, कारण की उन्हाळ्याचे दिवस झालेत, म्हणून पाण्याची 30 लागते मित्रांनो। तर बघू शकता संपूर्ण माळा आहे त्यांचा इथं समोर, आणि इथं साईडलाच मंडप टाकलं त्यांनी, बँडची गाडी तिथं लावली, तिथंच वाजावं लागेल आपल्याला, जागेवर वाजायचं आहे मित्रांनो।
एका मित्रांनो सगळे पोरं आपल्या जेवायला बसलाय. टोटल पोरं आपल्या जेवायला बसतायत बघू शकता. हे अजून कोण बाकी? नमस्कार. हे बघू शकता मित्रांनो सगळी टोटल फॅमिली आपली जेवायला बसली. ते चालू पडून गेले इथं आता. आज राहुल पण आलाय. काल नाशिकला नव्हता, मालेगावला नव्हता आणि नाशिकला नव्हता. आज आले ते इथं विंचूरला. तर तुंगनकर फक्त जिलेबीच खात आहे मित्रांनो. मी पण बसलोय आता. मी पण बसून घेतला आता. तुंगनकरांच्या शेजारी बसून घेतलं जेवायला. बाकी फॅमिली तिकडे बसली सगळी. तर मित्रांनो सगळ्यांचे जेवण झालेत. तर सगळे सेटअप करताय आता. सेटअप चालू आहे, तयारी करताय. तर लगेच तयारी करू आपण. आणि थोडी गाडी अशी थोडी सरळ लावावं लागेल आपल्याला, कारण की उतार आहे, खाली उतार आहे, म्हणून थोडी गाडी सरळ लावावं लागेल मित्रांनो. तर सरळ लावली का लगेच आपण जनरेटर चालू करू, बँड चालू करू, लगेच वाचायचं चालू करू, कारण की टाइम होतोय. लाल चढ़ाया अच्छा मजबूत को लाल बिराजे सिद्ध गौरी हर को हाथ में गुदलट्टू साई सुरवर को महिमा बहन गाए लाजिक हुम्मत को जय देव जय देव जय श्री गणराज जय श्री माता हमारे दर्शन मेरा मिलता जय देव जय देव. बैलगाडा शर्यत नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो फायनली नवरदेव काढायचा कार्यक्रम संपलेला आहे. बघू शकता तुम्ही बँडची गाडी पॅकिंग झालेली आहे. सगळे पोरं बसून गेलेत. आता 5-10 मिनटं झाले फक्त बंद करून. 2 तासाची मिरवणूक होती. 5:30-6 वाजून गेलेत. बाकी तिकडं नळाचा हापसा दिसतोय तुम्हाला पाण्याचा. तिथं काही मंडळी फ्रेश होते. मी पण फ्रेश झालो, कारण की उन्हाचे दिवस असल्यामुळे खूप चेहरा ब्लॅक होतो मित्रांनो. क्रीम वगैरे मी लावत नाही, कारण की जास्त ऊन पडल्यामुळे चेहरा जास्त काळा पडतो. तर मी आता दिवसेंदिवस काळा होत राहील, कारण की सीझन चालू आहे. मे महिन्यात खूप ऊन राहतं मित्रांनो. तर मला कारण की वरती उभं राहावं लागतं. तर काळजी मला थोडीफार घ्यावी लागते. तर तशी मी छत्री वापरतो. तर धानोरे गावची मंडळी, धानोरे गावची मंडळी आहे ती भेटली मला इथं. तर आता इथं कार्यक्रम वाजला. आता आम्ही डायरेक्ट
डायरेक्ट मसावतला जातोय, कारण की उद्या सकाळी तिथं कार्यक्रम आहे आपल्याला सकाळी. तर डायरेक्ट आपण तिथं भेटू मसावतला. तर आजचा कार्यक्रम छोटा होता म्हणून ब्लॉग पण छोटा झाला असेल मित्रांनो. म्हणून आता ब्लॉग एंड करावा लागेल, कारण की आता सगळे पोरं बसले, त्यांची जागा सांभाळून घेतली पोरांनी, कारण की लांब जायचं आहे मसावतला. कमीत कमी 150-200 किलोमीटर असेल मित्रांनो. तर आम्ही डायरेक्ट रात्री पोहोचू, 12-1 वाजून जातील आम्हाला पोचायला. तर मालेगावला जेवण करायचं आहे आम्हाला. तिथं आम्ही जेवणाला थांबणार आहे मालेगावला. तर जेवण करून मग डायरेक्ट आम्ही रात्रीचा प्रवास आहे, 12-1 वाजून जातील आपल्याला पोचायला मसावतला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवत जा. ठीक आहे, उद्या भेटू डायरेक्ट मसावतला. ओके बाय.